तर लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे 16वा हप्ता तो कधीपासून वितरित होणार आहे म्हणजे कधी मिळणार आहे। तर सगळ्या महिलांचे लक्ष जे आहे याच गोष्टीकडे लागलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे 16वा हप्ता तो कधीपासून मिळणार आहे। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर लाडकी बहीण योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरित करण्यात आला। आता जे वाट बघत आहेत महिला जे आहेत त्या 16व्या हप्त्याची म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची। तर ते कधी मिळणार आहे ते बघा। अदिती तटकरेने एक पोस्ट लिहिली आहे, ते पोस्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, मी वाचून दाखवते ते बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली समक्षीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून या संकेतस्थळावर eKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी eKYC पूर्ण करावी ही नम्र विनंती। तर बघा, अदिती तटकरेंनं एक पोस्ट केली आहे, फेसबुक पोस्ट, की उद्यापासून म्हणजे ही काल पोस्ट केली, कालची किती तारीख होती, कालची 3 तारीख होती, काल म्हणजे आजपासून, आजची 4 तारीख आहे, आजपासून जे आहे लाडकी बहीण योजनेचा जो 16वा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। तर कोणत्या महिलांना मिळणार आहे? ज्यांना सगळ्याच महिलांना मिळणार आहे। ज्यांची eKYC झाली त्यांना पण मिळणार आहे आणि ज्यांची eKYC नाही झाली त्या महिलांना पण या योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे। पण एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम म्हणजे कसा, ज्यांची eKYC झाली नाही त्यांनी या 18 नोव्हेंबर eKYC करण्याची लास्ट डेट आहे म्हणजे आखरी तारीख आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत ज्या महिलांची eKYC या लाडकी बहीण योजनेची झाली नाही त्यांनी लवकरात लवकर eKYC करून घ्या 18 नोव्हेंबरपर्यंत। जर तुम्ही नाही कराल हा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळणार आहे। ज्यांची eKYC नाही झाली त्यांना पण मिळणार आहे हा वाला हप्ता 16वा ऑक्टोबरचा। पण पुढचा महिन्याचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा तो मिळणार नाही eKYC नाही कराल तर। म्हणून 18 नोव्हेंबर जे आहे आखरी डेट आहे म्हणजे लास्ट डेट आहे eKYC करण्यासाठी। तर लवकरात लवकर ज्यांनी eKYC केली नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपली eKYC करून घ्या। eKYC करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। तुमच्या आधार कार्डला किंवा तुमच्या नवऱ्याचाही आणि तुमच्या वडिलांचाही। समजा तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला पण मोबाईल नंबर लिंक पाहिजे। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि तुमच्या वडिलांच्या किंवा लग्न झाले असेल तर तुमच्या पतीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे। ते OTP येतो, OTP टाकून तुम्हाला ते eKYC करता येते। ठीक आहे। तर उद्यापासून जे आहे म्हणजे आजपासून, आजची 4 तारीख आहे, आजपासून जे आहे ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा वितरित होत आहे। ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।